उन्हाळ्यामध्ये जेवणच जात नाही. तोंडी लावायला काहीतरी चटपटीत असलं ना, तर 2 घास जास्त तरी खातो आपण. नाहीतर पाणी पिऊन-पिऊनच पोट भरतं आणि म्हणूनच ही रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तोंडी लावण्यासाठी आज आपण कुरकुरीत कोथिंबीर वडी कशी करायची हे बघणार आहोत. मी 2 पद्धतीनं कोथिंबीर वडी कशी करायची हे दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. कारण अशाच ईझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. चला तर मग रेसिपी सुरू करूया. कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी इथे बघा एक गड्डी कोथिंबीर छान निवडून घेतलेली आहे. आता ही कोथिंबीर आपण चिरून घेऊया आणि यानंतर धुवून घेऊया. यासाठी मी पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि चिरून घेतलेली कोथिंबीर पाण्यामध्ये टाकणार आहे. 2 ते 3 वेळा पाण्यामध्ये आपण ही कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आहे. कारण कोथिंबीरीला माती लागलेली असते, ती आपण स्वच्छ धुवून काढायची आहे. यासाठी मी 3 वेळा ही कोथिंबीर धुवून घेणार आहे. कोथिंबीर पाण्यामध्ये टाकलेली आहे. आता अर्ध्या सेकंदानंतर आपण कोथिंबीर एकदा हलवूया आणि वरची कोथिंबीर चाळणीमध्ये काढूया. असं केल्याने ना माती जी आहे ना ती खाली जाऊन बसते. त्यामुळे ही जास्त हलवायची नाही. वरची कोथिंबीर आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे आणि परत एकदा चाळणीमधली कोथिंबीर आपल्याला धुवायची आहे. यासाठी मी हे पाणी टाकून देणार, पातेल्यामध्ये दुसरं पाणी घेणार आणि ही कोथिंबीर परत एकदा धुवून घेणार. असं मी 2दा करणार आहे. म्हणजे एकूण 3 वेळा आपण कोथिंबीर धुवून घ्यायची आहे. म्हणजे याला माती अजिबात राहणार नाही. आणि बघा वरची कोथिंबीर मी अशी चहा गाळणीने काढलेली आहे. म्हणजे खालची माती अजिबात कोथिंबीरीमध्ये येणार नाही. आणि बघू शकता तुम्ही पाणी किती घाण आहे, म्हणजे किती माती आहे कोथिंबीरीला. आता अशा प्रकारे आपण अजून एकदा कोथिंबीर धुवूया. यानंतर तिसऱ्यांदाही मी धुणार आहे आणि मग आपण ती वडी करण्यासाठी वापरणार आहोत. कोथिंबीर सारख्याच बाकीच्याही पालेभाज्या आपण अशाच पद्धतीने धुवून घ्यायच्या आहेत. कारण पालेभाज्यांना खूप माती लागलेली असते, ती अगदी चांगली काढायची असते. त्याच्यामुळे 2 ते 3 वेळा पाण्यामध्ये पालेभाज्या छान धुवून घ्यायच्या. कोथिंबीर स्वच्छ धुवून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण याच्यासाठी एक ठेचा तयार करूया. याने कोथिंबीर वडी अगदी चविष्ट होते. यासाठी मी 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या किती तिखट आहेत ते बघून तुम्ही घ्या. 2 गड्डी लसणाच्या सोलून घेतलेल्या आहेत. थोडेसे जिरे घेतलेले आहे आणि ओवा सुद्धा लागणार आहे आपल्याला. आता आपण हे साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक करून घेऊया. आलं, लसूण, हिरवी मिरची, ओवा, जिरे हे सर्व साहित्य आपण पाणी टाकून वाटणार आहोत. अगदी बारीक वाटण तयार करायचं आहे आपल्याला. या ठेच्यामुळेच कोथिंबीर वडी चविष्ट होणार आहे आपली. आणि तुम्ही बघू शकता ठेचा अगदी बारीक असा मी तयार करून घेतलेला आहे. आता आपण कोथिंबीर वडीसाठी पीठ तयार करूया. यासाठी मी परात घेतलेली आहे. यामध्ये आपण स्वच्छ धुतलेली कोथिंबीर काढून घेऊया. पाणी निथळलेलं आहे कोथिंबीरीमधलं, पण तरी सुद्धा थोडंसं पाणी राहतं कोथिंबीरीमध्ये. त्यामुळे आपण पाणी लगेचच टाकायचं नाही. आधी आपण पीठ टाकून घेऊया. 1 चमचाभर ज्वारीचं पीठ मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. 1 चमचाभर बाजरीचं पीठही टाकूया आणि यानंतर आपण याच्यामध्ये बसेल इतकं बेसन पीठ टाकणार आहोत. कोथिंबीरीमध्ये पाणी राहिलेलं असतं, त्यामुळे आपल्याला थोडं बेसन पीठ याच्यामध्ये टाकायचं आहे. जेवढं लागेल तेवढंच बेसन पीठ आपण टाकणार आहोत. पाणी नाही टाकणार आपण याच्यामध्ये. बेसन पीठ टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता चिमूटभर सोडाही टाकूया. यानंतर तिखट मसाले सुद्धा आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. सर्वात आधी आपण जो ठेचा तयार केला होता तो याच्यामध्ये टाकणार आहोत. आलं, लसूण, हिरवी मिरची, ओवा, जिरे याचा ठेचा आपण तयार केला होता पाणी टाकून. तो ठेचा मी याच्यामध्ये टाकून घेते. आता थोडीशी हळद टाकूया आपण याच्यामध्ये. यानंतर मिरची पावडर सुद्धा टाकणार आहे थोडीशी. मिरची पावडर फक्त कलरसाठी टाकायची आहे, कारण हिरवी मिरची वापरलेली आहे आपण. आता धने पावडर टाकते आहे मी याच्यामध्ये. यानंतर तीळही टाकणार आहे. 2 चमचे तीळ टाकणार आहे याच्यामध्ये. आता अर्धा लिंबू पिळून आपण टाकूया. सर्व साहित्य आता टाकलेलं आहे आपण. आता मिक्स करूया. कोथिंबीरीमध्येच पाणी भरपूर असतं, त्याच्यात बसेल इतकंच पीठ आपण वापरायचं आहे. मी 5च मिनिटे ही कोथिंबीर निथळायला ठेवली होती धुतल्यानंतर, त्यामुळे पाणी बरचसं राहिलेलं आहे याच्यामध्ये. तुम्ही जर कोथिंबीर खूप वेळ निथळायला ठेवली, त्यातलं पाणी पूर्णपणे गेलं, कोथिंबीर कोरडी झाली, तर तुम्हाला हे पीठ मळताना याच्यामध्ये थोडंसं पाणी वापरावं लागेल. पण मी 5च मिनिटं निथळायला ठेवल्यामुळे ना कोथिंबीरीमध्ये बरचसं पाणी राहिलेलं आहे. तुम्ही बघू शकता. मला अजून बेसन पीठ इथे लागणार आहे, कारण ओलसरच झालेला आहे हा गोळा.
आता मी अजून बेसन पीठ याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं. आधी आपण 3 चमचे बेसन पीठ, 1 चमचा ज्वारीचं पीठ आणि 1 चमचा बाजरीचं पीठ एवढं टाकलं होतं. पण अजून बेसन पीठ लागणार आहे मला. यासाठी मी 2 चमचे बेसन पीठ याच्यामध्ये टाकते. आणि तुम्हाला चमच्याने बेसन पीठ किती टाकलं हे कळत नसेल ना, तर या चमच्याने मोजून घेतलं ना बेसन पीठ, तर 1 वाटी बेसन पीठ म्हणजे 2 चमचे बेसन पीठ इतकं प्रमाण आहे. मी आधी 3 चमचे बेसन पीठ टाकलं म्हणजे 1.5 वाटी बेसन पीठ टाकलेलं आहे आणि आता आपण 1 वाटी बेसन पीठ टाकलेलं आहे जवळ-जवळ. म्हणजे एका गड्डीला जवळ-जवळ 2.5 वाटी बेसन पीठ आपण वापरलेलं आहे. आणि ज्वारी आणि बाजरीचं पीठ मिळून आपण 1 वाटी टाकलेलं आहे. आता बघा असा घट्ट गोळा व्हायला पाहिजे. म्हणजे याचा गोळा तयार व्हायला पाहिजे इतपत हे पीठ आपल्याला मळायचं आहे. पीठ मळून झालेलं आहे. आता याचे आपण गोळे करून घेणार आहोत. लांब आकाराचा गोळा तयार करायचा आहे आपल्याला वडी उकडण्यासाठी. गोळा तयार झाल्यानंतर आपण थोडंसं तेल टाकणार आहोत याच्यामध्ये. कारण बेसन पीठ खूप चिकट असतं. त्याच्यामुळे आपण थोडंसं तेल टाकूया. या तेलावरती हा पिठाचा गोळा चोळून घेऊया. म्हणजे ही वडी आपण उकडायला ठेवली ना चाळणीमध्ये, तर हे पीठ चाळणीला चिकटणार नाही यासाठी मी तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण लांब आकाराचा गोळा तयार करूया. बघा अशा पद्धतीचा गोल गोळा तयार करायचा आहे आपल्याला. आता हा गोळा आपण उकडायला ठेवणार आहोत चाळणीवरती. चाळणीला खाली मी तेल लावलेलं आहे. त्यानंतर आपण या कोथिंबीर वडीचा गोळा याच्यामध्ये ठेवलेला आहे. अशाच पद्धतीने अजून एक गोळा तयार करूया. आणि बाकीचं राहिलेलं पीठ आहे ना आपण कुकरच्या डब्यामध्ये उकडणार आहोत. मी तुम्हाला 2 प्रकारची कोथिंबीर वडी कशी करायची हे दाखवणार आहे. सर्वात आधी आपण चाळणीमध्ये उकडणाऱ्या कोथिंबीर वड्या ठेवत आहोत. आणि यानंतर आपण कुकरच्या डब्यामध्ये कोथिंबीर वडी कशी करायची तेही बघणार आहोत. आता हा दुसरा सुद्धा गोळा मी तयार केलेला आहे. तुम्ही बघू शकता. असा लांब आकाराचा गोळा तयार करायचा. म्हणजे वड्याही अगदी छान होतात, गोल गोल आकाराच्या होतात. आता हा सुद्धा गोळा मी चाळणीवरती ठेवून देणार आहे. आणि हे जे राहिलेलं पीठ आहे ना, ते आपण थोडंसं पातळ करूया आणि नंतर आपण हे कुकरच्या डब्यामध्ये ठेवूया. अगदी थोडंसं पाणी टाकून मी पातळ करणार आहे हे पीठ. आता कुकरचा डबा घेऊया. त्याला सुद्धा मी तेल लावलेलं आहे खाली आणि हे पीठ त्याच्यामध्ये टाकूया. ढोकळा जसा उकडतो ना आपण तशा पद्धतीने आपल्याला हे कोथिंबीर वडीचं पीठ उकडून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीच्या केलेल्या वड्या आहेत ना अगदी छान सॉफ्ट होतात. कारण आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे पीठ मऊ केलेलं आहे. आणि गोळा करून जेव्हा आपण कोथिंबीर वडी तयार करतो ना, त्या थोड्याशा घट्ट वड्या होतात. पीठ चांगलं पसरवूया. यानंतर आपण हा डबा पातेल्यामध्ये ठेवून देऊया. पातेल्यामध्ये मी खाली पाणी टाकणार आहे. त्याच्यावरती आपण हा डबा ठेवणार आहोत आणि या डब्यावरती नंतर चाळण ठेवणार आहोत. अशा पद्धतीने एकाच पातेल्यात आपण दोन्ही प्रकारच्या कोथिंबीर वड्या या उकडून घेणार आहोत. स्टीलचं मोठं पातेलं मी ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये पाणी टाकलं, स्टँडही ठेवलं. त्याच्यावरती कुकरचा डबा ठेवलेला आहे. आता यावरती आपण झाकण ठेवूया म्हणजे खालचं पाणी डब्यामध्ये जाणार नाही. आणि आता मी याच्यावरती चाळण ठेवते आहे. पातेलं मोठं घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे कडेने पाण्याची वाफ ही चाळणीला लागेल. आता झाकण ठेवलेलं आहे. या झाकणावरती वजनही ठेवूया म्हणजे वाफ अजिबात बाहेर जाणार नाही. आणि अर्धा तास आपण या वड्या उकडून घेणार आहोत. आता अर्धा तासानंतर बघा तुम्ही वड्या चांगल्या उकडलेल्या असतील. आपण झाकण काढून बघूया. आणि बघू शकता गोळा फुगलेला आहे. आता आपण चाकू टाकूया त्याच्यामध्ये आणि बघूया. बघा पीठ अजिबात चिकटलेलं नाहीये. याचा अर्थ वड्या अगदी छान उकडलेल्या आहेत. अर्ध्या तासामध्ये आळूवडी आणि कोथिंबीर वडी अगदी छान शिजते. वड्या चांगल्या उकडलेल्या आहेत. या चाळण आपण बाजूला ठेवूया आणि आता कुकरचा डबाही बाहेर काढूया. कुकरच्या डब्यामधील पीठ शिजलं आहे का तेही बघूया. हे सुद्धा आपण चाकूने चेक करायचं आहे. चाकू टाकायचा याच्यामध्ये आणि बघायचं चाकूला पीठ चिकटत नाहीये याचा अर्थ या वड्या सुद्धा अगदी छान शिजलेल्या आहेत. गॅस आता मी बंद केलेला आहे. कुकरचा डबा आपण बाहेर काढून घेऊया आणि थोडंसं कोमट झाल्यानंतर आपण हे पीठ बाजूला काढून घेणार आहोत. गरम गरम असताना लगेचच काढायचं नाही, नाहीतर वड्यांचे तुकडे पडू शकतात. यासाठी आहे ना हे पीठ थंड झालेलं आहे आणि चाकूच्या साहाय्याने कडेला मी बघा मोकळं केलेलं आहे पीठ आणि नंतर काढून घेणार आहे. चाळणीतील वड्या तर सहजच निघणार आहेत, पण कुकरच्या डब्यामधील पीठ काढायला थोडासा वेळ लागतो.
आणि तुम्ही बघू शकता पीठ अगदी सहज निघालेलं आहे, अगदी छान दिसतं आहे, केक सारखंच दिसतं आहे ना. याच्या आपण चौकोनी वड्या कापणार आहोत आणि हे जे चाळणीतलं पीठ आहे ना त्याच्या आपण गोल गोल वड्या कापणार आहोत. आणि हे पीठ थंड असल्यामुळे ना वड्या किती छान कट होत आहेत बघताय ना तुम्ही, याचा आकार अगदी छान होतो. हेच जर तुम्ही गरम गरम पीठ असताना वड्या कापल्या ना तर त्याचा आकार नीट होत नाही. तुम्ही बघू शकता अगदी एकसारखा आकार झालेला आहे, वड्या अगदी छान कट झालेल्या आहेत. त्यामुळे थोड्याशा थंड झाल्यानंतरच आपण या वड्या कट करायच्या आहेत. गोल गोल आकाराच्या वड्या कट केलेल्या आहेत त्या आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि कुकरच्या डब्यामधलं जे पीठ आपण उकडून घेतलेलं आहे त्याच्या चौकोनी वड्या कापून घेऊया. आणि बघू शकता तुम्ही या वड्या अगदी छान झालेल्या आहेत. पीठ आपण अर्धा तास शिजवून घेतल्यामुळे ना अगदी छान शिजलं आहे, त्यामुळे वड्या अगदी एकसारख्या कट झालेल्या आहेत. आता आपण चौकोनी वड्या कट करूया. आपण जसं कुकरच्या डब्यामध्ये ढोकळा तयार करतो ना तसंच आपण कोथिंबीर वडी तयार केलेली आहे आणि ढोकळ्यासारखीच ती कटही करत आहे. आणि बघा पीठ चांगलं शिजलेलं आहे म्हणून अगदी सहज या वड्या कापता येतात आपल्याला. पीठ जर तुम्ही चांगलं शिजवून घेतलं नाही ना तर वड्या सुद्धा कापल्या जात नाहीत. आणि बघा अगदी मस्त चौकोनी आकाराची ही वडी तयार झालेली आहे, अगदी एकसारखी दिसते आहे ना. आता आपण गोल आकाराच्या वड्या आणि चौकोनी आकाराच्या कोथिंबीर वड्या या तळून घेणार आहोत. आता या वड्या सुद्धा आपण ताटामध्ये काढून घेऊया. आणि बघितले ना तुम्ही आपण दोन प्रकारच्या कोथिंबीर वडी तयार केलेल्या आहेत, गोल आकाराच्याही केलेल्या आहेत त्याचबरोबर चौकोनी आकाराची सुद्धा कोथिंबीर वडी केलेली आहे. दोन्ही कोथिंबीर वडी खायला अगदी सेम लागते, फक्त चौकोनी वडी जी आहे ना ती थोडीशी सॉफ्ट लागते आणि गोल वडी जी आहे ना ती कुरकुरीत लागते खायला, कारण आपण पाण्याचा वापर केलेला आहे चौकोनी वडीमध्ये आणि गोल वडीमध्ये पाण्याचा वापर कमी केलेला आहे. त्यामुळे ना गोल वडीमध्ये कुरकुरीतपणा जास्त येतो चौकोनी वडीपेक्षा. आता आपण या वड्या तळून घेऊया. तेल आधीच गरम करून घेतलं होतं मी, त्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मीडियम करत आपण या वड्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या. गॅसची फ्लेम अजिबात मोठी ठेवायची नाही, नाहीतर या वड्या बाहेरूनच जळून जातात, आतपर्यंत त्या शिजल्या जात नाही. त्यामुळे आपण गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची, म्हणजे अगदी एकसारख्या वड्या तळल्या जातात. आधी मी गोल आकाराच्या वड्या तळून घेणार आहे, यानंतर आपण चौकोनी आकाराच्या वड्या तळून घेऊया. माझ्या घरी जेव्हा मी नेहमी कोथिंबीर वड्या बनवते ना त्यावेळेस बऱ्याच वेळा गोल आकाराच्याच वड्या बनवते, कारण ना या आपल्याला पातळ कट करता येतात आणि ते जास्त कुरकुरीत लागतात खायला. आणि आमच्या घरात कुरकुरीत कोथिंबीर वड्या आवडतात, त्याच्यामुळे मी गोल आकाराच्याच वड्या जास्त वेळा करते. चौकोनी आकाराच्या वड्या आहे ना या सॉफ्ट लागतात खायला, त्यामुळे त्या कधीतरीच बनवते. बघा वड्या तळून झालेल्या आहेत आणि दिसताना दिसतायत ना की किती कुरकुरीत झालेल्या आहेत. कलरही सुंदर आलेला आहे. आता मी याच्यानंतर चौकोनी आकाराच्या वड्या तळून घेणार आहे. अगदी मस्त कुरकुरीत कोथिंबीर वडी तळून तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आता मी चौकोनी आकाराच्या वड्या तळते आहे. या वड्या तळायला थोडासा वेळ लागतो, कारण या वड्या थोड्याशा जाडसर असतात आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची आहे. गॅसची फ्लेम जर आपण हाय ठेवली ना तर बाहेरून ही वडी करपते आणि आतून तळली जात नाही, त्याच्यामुळे आपल्याला अगदी सावकाशपणे या वड्या तळून घ्यायच्या आहेत. दोन्ही प्रकारच्या वड्या आपण आज केलेल्या आहेत, गोल कोथिंबीर वडी आणि चौकोनी कोथिंबीर वडी, याला सांबर वडी सुद्धा म्हणतात. या दोन्हीपैकी कोणत्या प्रकारची कोथिंबीर वडी तुम्हाला आवडलेली आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही घरी बनवताना कुठल्या प्रकारची कोथिंबीर वडी बनवता हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि या दोन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या हे सुद्धा सांगा. तुम्हाला जर आजची आपली कोथिंबीर वडीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका, शेअरही करा. जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा अगदी मस्त खरपूस कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडीची रेसिपी मिळेल. तुम्ही बघू शकता ही सुद्धा कोथिंबीर वडी अगदी मस्त दिसते आहे, दिसतानाच दिसते ना की कुरकुरीत झालेली आहे. या सुद्धा कोथिंबीर वड्या अगदी छान कुरकुरीत होतात. तुम्ही ना या पद्धतीने नक्की बनवून बघा, तुम्हाला आवडेल. तुम्हाला या दोन्हीपैकी ज्या पद्धतीने कोथिंबीर वडी बनवायला आवडेल तशी तुम्ही बनवा आणि खा. आणि हो, सर्वात महत्त्वाचं, आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईकही करा, शेअरही करा
आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका. बाजूची बेल आयकॉनही प्रेस करा, यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल. तर अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येणार आहे. ती रेसिपी तुम्हाला बघायची आहे ना, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया मस्त रेसिपी बरोबर. धन्यवाद.